अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुभद्र तया टविता घडे पुण्यरसी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय मोतीराम महाराज की जय माधव बाबा महाराज की जय हरि श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः विभीषणासी अपमान झालिया नोहे क्रोधायमान सवे श्रीराम समरुण सावधान बैसला। या ठिकाणी ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतायत, मागच्या अध्यायात कथा अशा प्रकारची झालेली आहे। राजा रावणाला हित उपदेश करण्यासाठी गेलेल्या विभीषणाची निर्भत्सना रावणानं केली। भर सभेमध्ये लाथा हाणून अपमान केला। अपमानित झाल्यानंतर सुद्धा हित करण्याची प्रवृत्ती क्रोधायमान होत नाही। रावणाला त्या ठिकाणी हित सांगून स्वतःच कर्तव्य केलेले विभीषणजी कसल्याही प्रकारची उद्विग्नता न बाळगता रामाकडे जात असताना जो काही मोह शिल्लक होता तो मोह दूर झाला याचा आनंद त्या ठिकाणी विभीषणजी मानू लागलेले आहे। म्हणतात, काही न बोलोनी उपपती विचारोनी विवेक युक्ती शरण जावे रघुपती निश्चय चित्ती दृढ केला। निश्चय चित्ती दृढ केला, प्रयत्न केला सुधरवण्याचा, परंतु सर्वात श्रेष्ठ असणारा व्यक्तीच त्या सभेचा जर मूर्ख असेल तर त्या ठिकाणी आता मात्र उपदेशाची वेळ संपली। विवेक बुद्धीनं विभीषणजींनी विचार केलेला आहे। उकंडा जितका उकरील तितका फक्त केरच निघणार महाराज, दुसरं काही निघू शकत नाहीये याचा विचार केला आणि रामाकडे जाण्याबाबतीत निश्चय केला। म्हणतात, होली प्रधान सवे निघाला विभीषण रावणासी मधुर वचन काय आपण बोलत। आपले 4 प्रधान सोबत घेतले आणि त्या ठिकाणी विभीषण रावणाला काय बोलू लागला, आधी तुम्ही सखे बंधू अनुमात्र नाही विरोधू सांगता तुझला हितानुवादू मृता क्रोधू त्वा केला। विभीषणाने रावणाला हात जोडले आणि विनम्रतेत बोलू लागलेला आहे। नातं तोडून भावाचा त्याग करत असताना संत प्रवृत्ती आहे महाराज। विनम्रतेचं प्रदर्शन विभीषणजी करू लागले। रावणा, अरे आम्ही आणि तुम्ही सखे बंधू आहोत। त्या ठिकाणी हित उपदेशासाठी अंतःकरण तळमळत होत, प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु विनाकारण तू माझा विरोध केलास। निंदोनिया लंकानाथा श्रीरामावर लिले स्वपक्षा अर्था तरी मी जाईन अदपाता जान तत्वता लंकेशा। अरे रावणा, तुझी निर्भत्सन भर सभेत केली, तुझा विरोध केला, परंतु हे सर्व करत असताना माझा जर कुठल्याही प्रकारचा स्वतःचा स्वार्थ असेल आणि रावणा तुझ्या हित उपदेशाशिवाय तर उद्देश असेल तर मी नरकाला जाईल रे रावणा। हनुमंता पुढे तुझे दळ तुझ देखता पळाले
सकळ तेची म्या करो निविकळ तुझ प्रबळ गांजिले. अरे रावणा, मी तुला बोललो, परंतु त्याचं कारण आहे, तू ज्यांच्या जीवावरती रामचंद्र प्रभूंसोबत विरोध करण्याची वल्गना करतोयस ना, ते सर्व तुझे सहकारी हनुमंताला पाहूनच पळाले होते. आणि हे सत्य आहे, म्हणून तुझ्या सहित मी त्यांची तुझ्या हितासाठी निर्भत्सना केली होती. तेने रागे प्रधान चिंता चित्ता तेने राग सैन्या समजता तूही कोपलासी लंकानाता निज स्वार्थाने नोनी. अरे रावणा, मी फक्त आरसा दाखवला होता, नाक तर नक्त तुमचं होत, परंतु राग येत महाराज दर्पणासी नकटे लाजे शुद्ध खिजे देखोनी. अरे रावणा, तुला माझा राग आला, तू माझ्यावरती क्रोध केलास, प्रधानांनी माझ्यावरती क्रोध केला, सैनिकांनी माझ्यावरती क्रोध केला. अरे तुम्हाला तुमचा स्वार्थ कळत नाही रे रावणा. चोरी मारियानी परद्वारी हा धर्म तुझे घरी अनुताप परिघावया तुझ माझारी निज गजरी बोलिलो. अरे रावणा, तुझ्या घरामध्ये चोरी नारी परदारी नरकाला जाण्याच्या सर्व गोष्टी तुझ्या घरात आहेत. माझ्या उपदेशानं तरी मी राग राग करायलोय म्हणून तरी होय संत रागवतात महाराज. कशासाठी? एखाद्याला आपण मूर्ख म्हणतो शहाणं व्हावं म्हणून, त्याचा अपमान व्हावा म्हणून संत त्याला मूर्ख म्हणत नाही. ते ठिसक्या बुद्धीचे लोक वेगळे टोचून बोलणारे, पण संत ज्यावेळेस बोलतात परिणामासाठी बोलतात. अरे रावणा, तुझ्या मनामध्ये अनुताप उत्पन्न होईल. अनुताप वैराग्याला जन्म देतं महाराज, आणि वैराग्य सगर्भ ज्ञान, त्यानंतर ज्ञान जन्म होतो, आणि ज्ञानानंतर भगवंत कळतो. अरे रावणा, तुझ्या मनामध्ये अनुताप जागा होईल म्हणून मी राग राग बोललो रे रावणा. राक्षसाची सभा खोटी म्या सांगितली सवहित गोष्टी तेची करोनी उपराटी धरिला पोटी महाक्रोध. अरे रावणा, तुमची राक्षसांची सभाच खोटी आहे. मी खोट्या सभेत खरं बोललो होय. खरं सांगितल्याबरोबर बऱ्याच जणांची पोट दुखतात, कारण जन्मल्यापासून खरं ऐकायची सवयच नसते. आपल्याकडे मन आहे बघा, कुत्ते को घी हजम नाही होता. कुत्र्याला तूप पचत नाही म्हणे, याचा अर्थ तूप खराब असतं का? त्याची सिस्टम खराब असते म्हणा. रावणा, तशा प्रकारे मी उपदेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही व्रथा माझाच राग धरला रे रावणा. देवी ज्वारिताचे मुख दुग्धा मनी कडू विक तैसे रावणा झाले देख मानिसी असुख सवहिताचे. अरे रावणा, एखाद्या माणसाला ताप यावी महाराज, ताप, ते दुधालाच कडू लागाले म्हणते, कारण जिभीला चवच राहिलेली नसते. अरे रावणा, विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. रावणा, मी तुला केलेल्या हित उपदेशाचं असुख होत आहे, आणि आजही तेच होतं महाराज. रामायणाला चला म्हणण्यात हित आहे, रामायणाला येण्यात हित आहे, आणि लोकांना वाटतं घरी झोपण्यातच हित आहे, कारण हा परिणाम वासनेचा आहे रे रावणा. आती कोपे लंका नाथा तुआ
मज हानल्या लाता तरी काय जिंकिले रघुनाथा किंवा स्वस्थता तुझ झाली. बर जाऊ दे रावणा, अरे आम्ही अपमान सहनच करतो महाराज. साधू पावन मनाचा अपराध साहे जनाचा. लोकांचा अपराध सहन करणारे आमची प्रवृत्तीच असते, तुझा राग नाही. परंतु तू माझ्यावर राग राग करून काय मिळवलास रे रावणा? जर माझ्यावर राग केल्यानं तुझं हित झालं असतं तर खुशाल मला बरं वाटलं असतं. परंतु काय झालं, तुझं मरण चुकणार आहे का? नाही. कुठला पुरुषार्थ साधला? भर सभेमध्ये सख्या भावाला लाथा घालून रे रावणा. कोप जगा माझी अपकारी त्याची वसती तुझ माझारी. तेने विवेकाची केली बोहरी सवयीत दुरी दुरावील. काय संत एकनाथ महाराजांचे शब्द आहेत महाराज. कोप हा अपकारी आहे आणि त्याची थोडी लोक मानतात महाराज. शहाणा माणूस म्हणतो मला राग आल्यास आपल्यासारखं कुणी वाईट. जग तळमळत स्वतःला चांगलं म्हणून घेण्यासाठी, राग आल्यानंतर उलट्या डोसक्याचं बनतं माणूस एका मिनिटात. आपल्याकडे मन आहे राग आणि धिकमा. अरे रावणा, शत्रूला जवळ केलास आणि भावाला लाथा मारलास रे रावणा. कसल्याही प्रकारचा स्वार्थ परमार्थ साधला जाणार नाही अशा प्रकारच्या रागाला जवळ केलास रे रावणा. भलताही क्रोधानुकारी कोपे अल्प अन्याय मात्री. कोप प्रमापकारी कोणी त्यावरी कोपेना. कोणी त्यावरी कोपेना. क्रोध भयंकर असतो कारण तो पहिल्यांदा विवेकाला खाऊन टाकतो. काय करतो? विवेकाला खाऊन टाकतो. भयंकर क्रोध खराब आहे महाराज. अल्प अपराधावर भयंकर. एखाद्या माणसं छोट्या गोष्टीला लालपुंद होते, बघा वाटत नाही त्यांच्या इष्ट इतके लाल होते. अरे काडीची चूक केल्यानंतर सजा मरणाची असते का? नाही. पण इथं जरा जरी इकडं तिकडं झालं ना एक एकाला दाखी येतोच. का होत? त्या ठिकाणी क्रोध भयंकर असतो. तो क्रोध शत्रू आहे हे जाण रे रावणा. माता गज जीवे मारी थापा सिंह पाडी धरेवरी. परी कोपावरी कोप करी ऐसा संसारी वीर नाही. साधू संत सज्जन कशावर प्रहार करतात लक्षात घ्या. जगामध्ये लोक रागाने कशालाही मारतील पण रागाला मारत नाही. कारण रागावरती वार करावा ही ताकद फक्त साधू संतांमध्ये. कारण ते विवेकाचं पोषण करतात आणि विवेकाचं पोषण केल्यानंतर पुष्टतुष्ट असलेला विवेक अंतःकरणात रागाला घुसू देत नाही. या ठिकाणी सांगतायत रागाच्या जीवावरती एखादा व्यक्ती उन्मत्त हत्तीला आखळील, सिंहाला सुद्धा चापटत खाली पाडील महाराज. धापा सिंह पाडी धरेवरी. परंतु राग शत्रू आहे या बाबतीची जाणीव सुद्धा कुणाला होत नाही. दुर्दैव आहे म्हणतात. क्रोध एकला एक चहू पुरुषार्थी घातक. ऐक त्याचाही विवेक दुष्ट परिपाक क्रोधाचा. रावणाचा आणि विभीषणाचा संवाद संपलेला आहे. परंतु नाथ महाराज परिहार देऊन इतकं वाढवतायत कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. रावणाला एवढं इतका वेळ विभीषण बोलतील का? खरं सांगायचं संबंध संपलाय. परंतु ही महाराष्ट्राची माय तुम्हा आम्हासाठी तळमळते.
म्हणून नाथ महाराजांनी ही दृष्टांत वाढवले. काय सांगतायत? क्रोध एकला एक, एकटच येतय महाराज, परंतु करत काय? चहू पुरुषार्थी घातक. चारही पुरुषार्थाचा घात करून व्यक्तीला नागव करून टाकतो. इतका भयंकर क्रोध आहे. जरा विवेक बुद्धी जागी ठेवा, ऐका क्रोधाच महिमा. क्रोध येताची मानसी, स्वधर्म कर्मा क्रोध त्रासी. क्रोधार्थ स्वार्थ विध्वंसी, मोक्ष क्रोधापासी कदा न घडे. क्रोध येताची मानसी, क्रोध राग यावा महाराज माणसाला. पहिल्यांदा माणूस कशापासून दूर जात? स्वधर्म कर्मा क्रोध ना त्रासी. स्वधर्म कर्माला त्रास देतो. राग आल्यानंतर माणूस मध्ये जाय मी करीतच नाही. अरे तुझा तो धर्म आहे होय. महाराजाला राग आला, महाराज म्हणला मी कीर्तनच करीत नाही. राग यावा कशाचा? कीर्तन मलाच मीच करणार, तुम्ही कीर्तन नाही करू दिले तर टाळ घेणार, असा राग असावा. परंतु जर कीर्तनच करणार नाही म्हणला, स्वधर्म कर्माचा घात करतो कोण? राग. भरभर कीर्तनातून टाळ करी म्हणते, हे टाळन पार. पारावून गेल्यानं लोकांचं वाटून होणार आहे, त्याचं होणार. परंतु राग भयंकर असतो. पहिल्यांदा तुमच्या कर्तव्य कर्मावरती आघात करून स्वधर्म भ्रष्ट करतो तुम्हाला. आणि मग काय हो? स्वधर्म संपल्यानंतर सर्व सुखाचा थारा मोडला. त्यामुळे राग एका क्षणात नायनाट करतो, विघ्न करतो. क्रोध अर्थ स्वार्थ विध्वंसी, अर्थाचा विनाश होतो, स्वार्थाचा नायनाट होतो. आणि मोक्ष, रागीट माणसाला मोक्ष मिळतच नाही महाराज. का? एखाद्याचा राग यावा, ते फिरू तिथंच येते यांना घेते, तिथंच येते यांना घेते. का? राग मुक्तीचं लक्षण नाही म्हणतात. क्रोध आलिया एकांती, स्त्री पुरुषा कलह उत्पत्ती. धकाबुकी मध्ये रात्री, काम विघाती समूळ क्रोध. काम विघाती समूळ क्रोध काय सांगू लागलेले आहेत? एकांतामध्ये जर राग आला, दोघच भांडण करतात, विकून एकाच्या अंगावर जाणार. सुखाचा काय? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अजिबात सुख नाही. आणि जे असल आभासे ते सुद्धा राग मिळू देत. नवरा बायकोत भांडण झालं की संपलं ना त्यांचं सुखाचा विषय. अशा प्रकारे जिथं घुसल तिथं नासील असं सांगतात. क्रोध आलिया स्वधर्म संधी, मुख्य ब्राह्मणा सवे निंदी. परापवादाच्या अनुवादी, क्रोध धर्म सिद्धी कदा न घडे. स्वधर्माच्या ठिकाणी राग आलाच नाही पाहिजे. आल्याबरोबर वाटोळ करतोय. किती वाटोळ करतोय महाराज? हिटलिस्टला नेऊन ठेवतो. राग आल्याबरोबर ब्राह्मणाचीच निंदा केल्यानंतर, अहो ज्याच्या नजरेने ब्रह्मांड इकडलं तिकडं होऊ शकतं त्याला ब्राह्मण म्हणतात. साधी गोष्ट नाहीये, भूदेव आहेत ते. सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण आहेत. माऊलींनी सांगितलं ब्राह्मणामध्ये 9 गुण असावेत. आता आपल्याला सतत मी याचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करू. संतांनी दिलेलं आहे. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला ब्राह्मण म्हणत नाहीत. जो 9 गुणांनी युक्त आहे अशा ब्राह्मण पदवीला प्राप्त झालेला ब्राह्मण म्हणा. 7 गुणांनी युक्त असणाऱ्याला क्षत्रिय म्हणतात. 3 गुणांनी युक्त असणाऱ्यांना वैश्य म्हणतात. आणि वेदांनी सांगितलेले मार्ग ज्यांना कळत नाहीत आणि या 3 द्विज लोकांची सेवा करतात त्याला क्षुद्र म्हणतात. असो,
ज्यावेळेस राग स्वधर्मामध्ये येतो त्यावेळेस पहिल्यांदा ब्राह्मणाशीच त्या ठिकाणी झुंज घेतली जाते, ब्राह्मणाचीच निंदा केली जाते. ज्याच्या उपदेशानं तरावं त्या ब्राह्मणाची निंदा केल्यानंतर निश्चित अधपाताला जात, कर्तव्यापासून व्यक्ती भ्रष्ट होतो आणि कधीही मुक्त होत नाही असं सांगतात. आक्रोधाने स्वच्छपदी वेदानुवाद धर्मसिद्धी क्रोध धर्माते आचादी निंदानुवादी जलपोनी. बघा, परापवादाच्या अनुवादी किंवा अक्रोधने शौचपदी सुचिरभूतता हे ब्राह्मणाचं पहिलं लक्षण. सुचिरभूतता क्रोधानं येतच नाही, कारण अक्रोधने शौचपदी सुचिरभूतता यायची असेल तर अक्रोध हे पहिलं लक्षण आहे. क्रोध नसला पाहिजे. वेदानुवाद धर्मस्थिती, धर्माच्या स्थितीवरती तुम्ही कधी विराजमान होताल, कारण धर्माचं संविधान वेद आहे. वेदानं लिहिलेलं जे विधान आहे त्या विधानाचं पालन करण्याची प्रवृत्ती नष्ट करण्याचं काम पहिल्यांदा क्रोध करतो. मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. अरे बाबा, सगळ्याच्या बापाच्या बापाला ऐकावं लागतं, कारण वेद जगाच्या बापाने लिहिलाय. होय, ऐकावंच लागतं. परंतु तो काय म्हणतो, मी ऐकत नाही. क्रोधू धर्माते उच्छेदी, कुणाचं ऐकत नाही म्हणजे शास्त्राचं ऐकत नाही म्हणल्यानंतर निश्चित कुठं जाणार आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय. त्यामुळे सांगतायत निंदानुवादी जलपोनी, ब्राह्मणाची म्हणजे वेद सांगणाराची निंदा करते, जामी ऐकत नाही. मग कुठं जाणार आहे नरकाशिवाय, अशा प्रकारे सांगतात. क्रोध पित्या ते निरभसी क्रोध माते ते म्हणे दासी क्रोध स्वधर्मा ते ग्रासी क्रोधापासी अधर्म. क्रोधात जवळ अधर्म आहे माय बापांनो, लक्षात घ्या. क्रोध पित्या ते निर्भत्सी, नालायक पोरगा अधिकारी व्हावं महाराज, जिल्हाधिकारी झालता म्हणे येत. बापाला शेतात काम करणाऱ्या बापाचं पोरग कलेक्टर झालं, त्याला आनंद वाटला. पिशीत भाकर घेऊन घरची आलं आणि त्या कलेक्टरनं मधून सांगितलं चपराशाला, आमच्या शेतातला गडी आलाय आणि त्याला 500 रुपये द्या घरी पाठवा. महाराज, पदाचा माज बापाला गडी म्हणाव, माईला दाशी म्हणावं, असे काही घर बघितले तुम्ही. माईला त्याला आव जाऊ बोलते. अरे, कारण धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी, आणि तो मूर्ख रागाच्या भरात बापाची निर्वत्सन 4 माणसात करते आणि माईला दाशी समजिते. दाशी म्हणजे काय, माय बापावरती जणू काही उपकारच आहे पोचतोय, म्हणजे माईला वाटून काम देतो. माईने काम करावेत, बसून राहू नये, परंतु तिच्या इच्छेनुसार. आलं का लक्षात. आणि घराचा कर्ता म्हणून, व्यक्ती म्हणून वाटून काम दिले तर अडचण नाही, परंतु मी कमवतोय म्हणून उपकाराच्या बुद्धीने जर तुम्ही काम वाटून देत असाल, नरकाचा पर्याय, नरकाचा मार्ग आहे, दुसरा कोणताही नाही आहे. एक लक्षात घ्या, काय सांगू लागलेले आहेत. क्रोध स्वधर्माती ग्रासी, ज्या सकळ तीर्थाची दुरे, जे का माता पितरे तयाची सेवे शरीर लोन की, त्या माता पित्यांचीच निर्भत्सना करावी, ही अपप्रवृत्ती अधर्माला प्रवृत्त करणारी येते, ती क्रोधामुळे म्हणतात. बंधू बंधू अति आप्त स्वार्थ स्वार्थ क्रोधाभिभूत स्वबंधुसी हनाविलात अर्थी अनर्थ तो क्रोध. अर्थी अनर्थ तो क्रोध. महाराज, दोघं भाऊ एकत्र राहावेत. भावाच्या पुढे भावाबद्दल अपशब्द काढताना लोक घाबरतील. का?
भाऊ आहे त्याचा, भाऊ आहे त्याचा, आणि राग यावा. सखच भाऊ म्हणते तुझी तर दाखीतोच. का हो, काय बदल? सख्यच आहेत ते. राग येण्याच्या अगोदर सख्यच होते. हे राग नसताना यांच्या जीवावर गाव घाबरत होत. राग आल्यानंतर हेच एकमेकावरती दगड घेऊन येतात. भाऊ भावाचा वैरी नाहीच, आलेला राग हा शत्रू आहे, अशा प्रकारे सांगतात. उत्तम अर्थाची प्राप्ती क्रोध मुके विश्वास घाती. अर्थापासी क्रोध अनरथी जाण निश्चिती लंकेशा. अरे रावणा, उत्तम अर्थाची प्राप्ती. उत्तम अर्थ म्हणजे काय? माऊलींनी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. एखादा अधिकारी महाराज, आपण जाऊ शेतकऱ्यांना तलाट्यापाशी, त्याला म्हणा साहेब एवढं एवढं करा, सही करा. ते म्हणते थांबा थोडं. आपण परत म्हणतो साहेब एवढं करा की, पण थांबा थोडं. तिसऱ्यांदा म्हणलं जा करीत नाही म्हणते. जा करीत नाही म्हणजे, आणि त्यानंतर पुन्हा म्हणते 500 दिले तर करतो. म्हणजे सेवा करून जी पगार मिळत होती हे उत्तम धन होतं, आणि सेवा करणं हे त्याचं कर्तव्य होतं, हा त्याचा स्वधर्म होता. परंतु रागाच्या भरात एकतर अधर्मातलं धन मिळवण्याची प्रवृत्ती झाली, आणि एकतर कर्तव्याला उपकाराचं लेबल लावू लागलं. होय, शेतकऱ्याचं काम करणं तलाट्याचं कर्तव्य, उपकार नाही. तलाठी हे उदाहरण देतो मी, कोणा तलाट्याच्या विरोधात नाही. सर्वच क्षेत्रातील नोकरदारांनी याचा विचार केला पाहिजे. आपण लोकांवर उपकार करत नाही, त्यांचा पैसा घेतो, परंतु उपकाराची लेवल चिटकवतो. मी तुमचं काम केलं का नाही, मग आपल्याला काही तुला द्यायला ना काय भीक लागली का? जातीवंत भिकारी म्हणावं याला. असो, त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, स्वधर्माच्या कर्मात आणि सदाचारानं मिळवण्याच्या प्रवृत्तीत अपप्रवृत्तींची भेसळ, जसं दुधात पाणी घालतो ना, तसं विचारात भेसळ करण्याचं काम हा क्रोधरूपी मांग करतो रे रावणा. अंधारी जरी सूर्य बुडे तरी क्रोधापासी मोक्ष न जोडे. काम क्रोध लोभ जे झडे त्याची आतुडे निज मोक्ष. तैची आतुडे निज मोक्ष. अंधारी सूर्य बुडे. अंधारात सूर्य बुडेल का? होय, नाही महाराज. परंतु सांगतायत नाथ महाराज, अंधारात कदाचित सूर्य बुडेल, परंतु रागापाशी मोक्ष मिळूच शकत नाही. काय म्हणणं आहे? अजिबात मोक्ष मिळत नाहीये. त्या ठिकाणी सांगू लागले, काम क्रोध लोभ जय जडे. काम आणि क्रोध आणि लोभ जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत मोक्ष मिळतच नाही रे रावणा. धर्मार्थ काम मोक्षता चहु पुरुषार्था क्रोध नागविता. तो तुझ माझी वसे लंका नाथा जेने मजला तान विद्या. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषांना नागवलं जात, ज्यामुळं तो म्हणजे काय? क्रोध. अरे हा क्रोध रूपी चोर तुझ्या अंतकरण रूपी घरात घुसलाय रे रावणा. म्हणून सख्खा असणारा भाऊ, हित सांगणारा विभीषण तुला कडू वाटायला रे रावणा. भर सभेत लाथा मारला रे रावणा. मजहली तल्या लाता कोण्या पावलासी पुरुषार्था किंवा पावलासी परमार्था. जासी आद पाता रामद्रोही. विभीषण म्हणू लागलेले आहेत, रावणा
अरे मला लाथा मारलंस, तू लाथा मारलास. अरे मारलं पण तुला काय मिळालं? थोडं विवेक बुद्धीनं विचार कर. तुला कोणता पुरुषार्थ मिळाला? धर्म मिळाला? भावाला लाथा मारणं धर्म आहे? विभीषणाला लाथा मारल्या म्हणून तुला काही अर्थ मिळाला? पैसा मिळाला? 4-2 लाखाचं बक्षीस मिळालं? नाही. विभीषणाला लाथा मिळाल्या घातल्या म्हणून तुला काही काम मिळाला? अरे तुला कोणता पुरुषार्थ प्राप्त झाला? परमार्थ प्राप्त. कारण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. अरे परमार्थ रूपी महाधन दाखवत होतो, परंतु रामद्रोहाचा व्हायरस तुझ्या डोक्यात घुसलाय रे रावणा. अद्दपाताला जाशील रे रावणा. राम कृपा रघुनाथा तू आणितल्या लाता. अल्पही क्रोध नये चित्ता निज शांतता श्रीरामे. अरे रावणा, तुम्हाला लाथा मारत असताना काय म्हणला? जा रामाकडे म्हणून लाथा मारलास ना. म्हणजे माझी बुद्धी रामाकडे झाली. अगाध शांती असणारे रामचंद्र प्रभू त्यांचं अनुसंधान लागलं आणि म्हणून माझ्या अंतःकरणात अल्प सुद्धा क्रोध आला नाही. कारण रावण विभीषणावर रागवला असता, विभीषण रावणावर रागवला असता तर ते बरं झालं नसतं. विभीषण रामापर्यंत पोहोचला नसता, तिथंच मारला गेला असता, किंवा आणखी काहीतरी झालं असतं. परंतु रामापर्यंत पोहोचण्यात निश्चित विघ्न निर्माण झालं असतं. त्यामुळं क्रोधापासून सावधान. या ठिकाणी विभीषण जी म्हणू लागलेले आहेत, अल्प सुद्धा क्रोध माझ्या चित्ताला आला नाही, त्याच कारण निज शांतीचं रूप रामचंद्र प्रभू आहेत. लाथा पावलो प्रमवैराग्यता. सांडोनी युवराज सुहदता. शरण रघुनाथा मी जातो. अरे रावणा, तू मला लाथा मारल्या बरोबर काय झालं हो? मला वैराग्य उत्पन्न झालं. सांडोनिया युवराज्यता. एखादा असता तर तिथंच पायाला धरून बसला असता, चुकलो म्हणून. आता नेत्याशिवाय देतोय, कार्यकर्ता पाय धरतोय, कारण तिकीट पाहिजे. इथं युवराज्य आहेत लंकेचे, परंतु कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. रावणा, तुझ्या लाथांनी वैराग्य उत्पन्न झालं आणि वैराग्य सगर्भ ज्ञान मला रामाच्या पायावरती डोकं ठेवण्याचं ज्ञान उत्पन्न झालं. त्यामुळं हा तुझाच उपकार रे रावणा. सापत्न भावे दुर्वाहनितल्या लाथा. तेने तो पावला प्रम स्वार्था. तैसाची तुझिया रावणा लाथा. रघुनाथा प्राप्ती कर. सापत्न भावाच्या विचारानं ध्रुवाच्या माईनं म्हणजेच उत्तानपात राजाची पत्नी असणाऱ्या सुरुचीनं लाथा मारल्या महाराज ध्रुव बाळाला. परंतु लाथेचा परिणाम भगवंताची प्राप्ती करून घेतली. त्यामुळे माणसाला राग यावा, पण राग असला असावा. मला राग मी इतकं भजन करील असा राग यावा. तसा रागच नाही लोकांना. राग आम्ही रामायण लावू, राग आम्ही परमार्थ धन वाटू, याचा राग यावा. अरे रावणा, तू त्या ध्रुव बाळाच्या आईनं जसा ध्रुवावर उपकार केला, तसा माझ्यावर उपकार केलास रे रावणा. श्रीराम कृपाळू दयाळू. श्रीराम भक्त वत्सलू. तू तेने नसीच बरळू. क्रोधे विवळू केलासी. अरे रावणा, रामचंद्र प्रभू कृपाळू आहे, रामचंद्र प्रभू दयाळू आहे.
रामचंद्र प्रभो भक्त वत्सल आहे तरे रावणा, परंतु ते तुला कळत नाहीये, बरळ झालेला आहेस. तुला तुझं मस्तक रागानं बिघडवलंय रे रावणा. जमलं तर हो की सावध रे रावणा. गर्व सांडून लंका नाथा, श्रीरामा अर्पिलिया सीता. तू पावसी लगा निज स्वार्थ, ये रवी व्रता मरशील. अरे रावणा गर्व सोडून दे रे रावणा, गर्वान नरकाला जाशील. विवेक बुद्धीने विचार करशील तर रामाला प्राप्त होशील रे रावणा. सुटलिया श्रीरामाचा बाण, तुझ येते राखेल कोण. पळाले ती हनुम्या भेन, कैची अंगवन राक्षसा. रामावरती प्रेम उत्पन्न झाल्यानंतर पहिली गोष्ट होते जीवनातली ती म्हणजे भीती दूर होते महाराज. रावणाच्या सभेत रावणाला उपदेश काय सुरू आहे. रावणा तुझ्या पाया पडतो म्हणला नाही, रावणा रामाला शरण जाय नाही तर मरशील बघ. म्हणजे रावणाच्या कीर्तीचं वर्णन केलं नाही, रामाच्याच कीर्तीचं वर्णन. कारण एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, अनेकाचं कामच नाही मला. त्यालाच रामाची भक्त म्हणाव. परत त्या ठिकाणी विभीषण म्हणू लागले, रावणा फुकट मरशील रे. ऐसे बोलोनी विभीषण, निघाला श्रीरामासी शरण. वचनी खोचला रावण, कंपायमान स्वे झाला. ताकद असते महाराज. अशा प्रकारे विभीषणानं बोलल्याबरोबर वचनी खोचला रावण. रावण दचकला, म्हणला नक्की गचकतोय. माझी अपक्व बुद्धी अपूर्ण, लाता हानिताची जाण. सकांतरला विभीषण, गेला शरण श्रीरामा. रावण त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे, माझी अपक्व अल्पबुद्धी आहे. मी कसल्याही प्रकारचा सारासार विचार न करता विभीषणावरती रागवलं. हातचा विभीषण रामाला गेला. आठवले विभीषणाच्या चिता, आधी अभिवंदोनी माता. तीस सांगोनी निज व्रतांता, शरण रघुनाथा जाईन. विभीषणाने विचार केला, रावणाचा विषय सोडून दिला. आता आईकडे जाऊ, आईला नमस्कार करून रामाकडे जात असल्याची वार्ता सांगूयात. अक्षय देखो निजाला, सुबुद्धी सांगावया रावणा. मातेने धाडिले विभीषणा, हितोपसज्ञा सांगावया. सर्व राक्षसांच्या कुळाचा नायनाट होणार आहे याचा विचार कैकसीने केला होता. आणि कुळाच्या हिताची संज्ञा काहीतरी खूण रावणाला सांगून रावणाचं मत परिवर्तन व्हावं यासाठी विभीषणाला कैकसीनं पाठवलं होतं, रावणाच्या आईनं पाठवलं होतं. प्रयत्न फेल गेला. रावणासी हित सांगता, कोप आला लंका नाथा. विभीषणा निधल्या लाता, ऐकोणी माता ती दुखी. विभीषणानं सांगितलं, आई जीव जाईल इतका अपमान सहन करून सुद्धा रावणाला हित उपदेश करण्याचा प्रयत्न मी केला, परंतु रावणानं भर सभेत मला लाथा मारल्या. हित उपदेशाचे सर्व मार्ग संपले माते. मी आता रामाकडे जात आहे माते. विभीषणा भाग्यवंता, तू
निवास रघुनाथा कंदनाले लंकानाथा कुळ समरता समवेत. लक्षात घ्या, विभीषणाने रावणाला हिताचा उपदेश केला, यात नवल नाही. हितोपदेश तर कुंभकर्ण बी करणार, परंतु जोपर्यंत तुम्ही निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत, निश्चित निर्णय होत नाही, तोपर्यंत कल्याण होऊ शकत नाही. महाराज, विभीषणानं निश्चय केला, रावणाला उपदेश केला आणि निश्चय केला, मी कुणाला शरण जाईल? रामाला शरण. कुंभकर्णाने उपदेश केला, परंतु निश्चय केला नाही रामाला शरण जाण्याचा. निश्चय केला भावाचा भाऊ म्हणून धर्म निभवण्याचा. त्यामुळे जगात सर्वात मोठा धर्म असेल तर तो जय श्रीराम आहे महाराज. बाकी काय? बाकी नरक आहे. हरिविन जन्म नरकची पै जाना. आणि यमाचा पाहुणा नरकाला धर्म समजाव का? होय, नरकात राहणंच माझा धर्म आहे असं म्हणाव का? एक जण काय म्हणतो माहितीये का, मांस खाणं दारू पिणं आमचा धर्मच आहे. म्हणलं काही डोकं सरकलं का? म्हणलं तू द्यावा ते बिघडल्याचं लक्षण आहे महाराज. परंतु कशाला धर्म म्हणतील? अज्ञानाचं लक्षण आहे. असो, या ठिकाणी विभीषणजींनी निश्चय केला रामाकडे जाईल, आणि त्या निश्चयालाच भाग्यवंत म्हणतात. म्हणून माता कैकसी म्हणू लागली, विभीषणा, अरे तू भाग्यवंत आहेस, रामाच्या चरणाला प्राप्त होशील, माझी कुशी धन्य होईल रे विभीषणा. माता तुष्टनी विभीषणासी, तुझे निधन्य माझी कुशी. श्रीरामी तू विनटलासी, सकळ कुळासी भूषण. अरे विभीषणा, माझेनी तुझेनी धन्य माझी कुशी. होय, ज्या अंतकरणात राम बसतो त्या अंतकरणाला साठविला दाता त्रिलोक्याचा. म्हणून भक्ताचे मायबाप धन्य, धन्य माता पिता तयाचिया. अरे विभीषणा, आज धन्यतेमध्ये माझं सुद्धा नाव लागणार आहे, नाहीतर काय लेकर जन्मली अख्ख्या जगाला ताप. होय, रावणामुळे मला काय म्हणणार आहेत, परंतु एक तरी हरिभक्त जन्माला आला, आनंद झाला रे विभीषणा. तुझे सकळ कुळ पुनीत, तुझे वंश हा सनात, तुझे निमी नित्य मुक्त शिरवनाथ निज सेवा. अरे रावणा, तुझ्यामुळे सर्व कुळ त्या ठिकाणी धन्य झालेला आहे. तुझ्यामुळं तुझे निवंश हा सनाथ. कारण जगात एकच नाथ, बाकी सर्व अनाथ. त्यामुळे त्या नाथाकडे, त्या रामाकडे तू गेलास, म्हणून आज आमचं कुळ धन्य होईल रे विभीषणा. ऐकोन मातेचे वचन, विभीषण घाली लोटांगण, उडती वंदोनी तिचे चरण, निघाला शरण श्रीरामा. विभीषणाचं बोलणं ऐकलं, मातेचं बोलणं विभीषणानं ऐकलं, आनंद वाटला. आईची परवानगी आहे, अशी माय असावी महाराज. नाही तर आताच्या माय हरिपाठाला चालू आहे म्हणतोय पोरगण, माय म्हणते बस घरी बघ टीव्ही, नाही तर बस घरी वाच पुस्तक. हिला ना हिच रजिस्ट्रेशन 4 वर्ष झाले की वृद्धाश्रमात करते. म्हातारी पुन्हा बोंबलती उलट्या हाताने. असो, या ठिकाणी काय सांगू लागलेले आहेत, रामाकडे जात याचा आनंद वाटला आणि विभीषणानं आशीर्वाद घेऊन निघाला. विभीषण उडोन आकाशी, निराळी राहो निसावकाशी, उडती बोले रावणासी, सत्यत्वे तू होसी सखा माझा. करोनी काय सहज बोलणी हित उपदेश, करोनी
सायास शिकविती. कारणच एक आहे महाराज. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या परत 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 उपदेश करावा. विभीषणाचा पण स्वतःचा निश्चयापासून डाळायचं नाही तर परमार्थात उपदेशाच्या नादात आपलाच कार्यक्रम उलटा होऊन बसायचा. तसं नाही झालं पाहिजे. विभीषणानं उठाण तर रामाकडे घेतली, परंतु रावणाला हितोपदेश करण्याचा प्रयत्न करतोय. मोह ममतेचे सखे पण ही नदी नाती गण, कोपा माझी कृपाळू पूर्ण सखा रावण सत्यत्व. सखा रावण सत्यत्वे लक्षात घ्या. उपकाराची पद्धत वेगळी आहे. रावणानं विभीषणावर काय केलेलं आहे? उपकारच केलेलं आहे. कारण मोह ममतेच सखेपण होतं रावणाचं आणि विभीषणाचं. आणि रागाच्या परिणामात खरा सखा कोण होय? ते माझे सोयरे सज्जन संगाती, पाय आठविती विठोबाचे. कारण जगात सखा कोण? पांडुरंग. आता माझं एकच ठरलंय. काय ठरलंय? भेटेन माहेरा आपोली. आणि हे कुणामुळे ठरलं? रावणा, अरे तुला भाऊ म्हणून तुला उपदेश करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला लाथा घातलास आणि खरा उपकारी तूच झालास. शरण धाडिले रघुनाथा, आईसा सका तुझ परता, नाही तत्वता ती लोकी. नाही तत्वता तिन्ही लोकी. अरे रावणा, लाथा म्हणून कुणी सांगत नाही मला परमार्थाला जाऊन. होय, कुणी आपण हात जोडून म्हणू चला की पोतीला लाथा मारतो का? आपण भेटाव ते अंगावर येईल. परंतु रावणानं त्या ठिकाणी भाऊ गेला तर गेला, गेलं तर गेलं पोरग म्हणून कोणी पाठी ते काळण दिला. मग रावणानं उपकार केला माझ्यावरती, राम भेटला. जन्म मरणाची कोडी, लाता हालोनी तोडली बेडी, रावण कृपा परवडी, जोडली जोडी श्रीराम. जोडली जोडी श्रीराम, लाथा हाणोनी परवडी. लाथा हाणून जन्म मरणाची बेडी तुटली. होय, लंकेच्या युवराज्य पदात काय मजा होती? रोज गायी मारलेले बामण मारलेलं बघायची. रामाचा द्रोह, रामाला मारिलं ह्याला खाईलं, त्या इथसला ऐकून पगार मिळण्यात काही मजा आहे का? मला भीक मागावी, परंतु जय श्रीराम म्हणणाराचे पाय मिळावे. जीवनातलं एकच भाग्य संताची पाय मिळणं. आणि आज तर मला साक्षात राम मिळतोय. रावणा, तुझ्या लाथांमुळे किरे रावणा. आज इथपर्यंत कथा झालेली आहे. त्यानंतरची कथा उद्याच्या व्हिडिओ मध्ये घेऊया. आज आदरणीय रामायणाचार्य विनायकरावजी गुट्टे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधाकर महाराजांच्या आवाजामध्ये सुंदर अशा प्रकारची कथा झाली आणि सर्व या ठिकाणी सज्जन वृंद आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक. रामकृष्ण.